छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराज यांना प्रेमाने सगळे बाल शंभूराजे म्हणत होते। 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे संभाजी महाराज यांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी सईबाई यांच्या पोटी झाला। बाल शंभूराजे आपल्या वडिलांसारखे हुशार आणि धाडसी होते। शंभूराजे लहान असतानाच त्यांना घोडेस्वारी, तलवारबाजी आणि युद्धकला शिकायला आवडायची। एकदा राजगडावर सकाळी सराव चालू होता। मावळे तलवार चालवण्याचा सराव करत होते। लहान शंभूराजे उत्साहाने म्हणाले, "मलाही तलवार चालवायची आहे." मावळे तोडे हसले आणि म्हणाले, "राजे, तुम्ही अजून लहान आहात." पण शंभूराजे धाडसी होते। त्यांनी छोटी तलवार घेतली आणि सराव सुरू केला। त्यांचा आत्मविश्वास पाहून मावळे आश्चर्यचकित झाले। थोड्या वेळाने छत्रपती शिवाजी महाराज तिथे आले। त्यांनी शंभूराजेंचा सराव पाहिला आणि हसत म्हणाले, "वाह, माझे शंभूराजे खूप धाडसी आहेत। मोठे होऊन ते स्वराज्याचं रक्षण करतील." एकदा मावळे मोठ्या मैदानात घोडेस्वारीचा सराव करत होते। लहान शंभूराजे धाडसाने एका घोड्यावर बसले। घोडा थोडा वेगाने धावू लागला। मावळ्यांना वाटले की शंभूराजे घाबरतील, पण शंभूराजे खूप धाडसी होते। त्यांनी लगाम घट्ट पकडला आणि घोडा शांतपणे नियंत्रित केला। जेव्हा राजमाता जिजाऊंना समजलं शंभूराजेंनी घोडा कसा नियंत्रित केला, तेव्हा त्या म्हणाल्या, "वाह, शंभूराजे, तुम्ही तर खूप शूर आहात." बालवयातही शंभूराजे मोगली छावणीत जाण्यास किंचितही घाबरले नाहीत। त्यांना भीतीऐवजी युद्धाची आणि राजकारणाची ओढ होती। लहानपणापासूनच शंभूराजे धैर्यवान आणि पराक्रमी होते। बाल शंभूराजे हे धाडसाचे आणि स्वराज्य प्रेमाचे प्रतीक होते। म्हणूनच पुढे ते एक महान योद्धा बनले। छत्रपती संभाजी महाराज कधीही एकही लढाई हरले नाहीत। छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते, जे त्यांच्या शौर्य, बुद्धिमत्ता आणि स्वराज्यासाठी केलेल्या बलिदानासाठी ओळखले जातात। छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत विद्वान आणि बहुभाषिक राजे होते। त्यांना 16 वेगवेगळ्या भाषांचे ज्ञान होते। अशी होती बाल शंभूराजांची गोष्ट। आपण या गोष्टीतून काय शिकलो? लहानपणापासून मेहनत आणि धैर्य ठेवले तर आपण मोठे यश मिळवू शकतो। अशा नवनवीन गोष्टी पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा।